भारतीय हवामान खात्यानं जो अंदाज वर्तवला आहे एल निनोच्या बाबतीत, त्याचा जो प्रभाव आहे तो आता दिसून येणार असल्यानं अनेक ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती जी आहे ती निर्माण होणार आहे। आणि त्याच अनुषंगाने आता जलाशय असतील किंवा जे धरण असेल त्यातील पाणीसाठा जो आहे तो पिण्यासाठी आरक्षित करण्याची वेळ जलसंपदा विभागावर आलेली आहे। आत्ता आपण प्रवरा नदीकाठी आहोत आणि या प्रवरा नदीमध्ये पिण्यासाठी आणि शेतीसाठी आवर्तन जे आहे ते काही दिवसांपूर्वी सोडण्यात आलं होतं। मात्र आता हे आवर्तन जे आहे ते बंद करण्याची वेळ जी आहे ती जलसंपदा विभागावर आलेली आहे। खरं बघितलं तर निळवंडे असेल, भंडारदरा असेल आणि मुळा धरण हे तीन मुख्य धरणं जी आहेत ती अहिल्यानगर जिल्ह्याची संजीवनी समजलं जातं आणि शेतीसाठी आणि पिण्यासाठी याच धरणांमधून पाणी जे आहे ते उद्योगासाठी देखील दिलं जातं। मात्र आता पाणीसाठा जो आहे या तिन्ही धरणाचा मिळून सरासरी 21 ते 22% पोहोचलेला आहे। त्यामुळे हे जे पाणी आहे धरणातलं ते आरक्षित करण्याची वेळ जलसंपदा विभागावर आलेली आहे। दुष्काळजन्य परिस्थिती आणि जो पाऊस लांबणीवर पडला आहे त्या अनुषंगानं आता काटकसरीनं पाणी वापरायची वेळ जी आहे ती खरं तर सर्वांवर येऊन ठेपलेली आहे। आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये देखील उद्या या संदर्भामध्ये एक महत्त्वाची बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आली आहे। जे पाणी साठे असतील किंवा जे जलस्रोत असतील, विहिरी असतील किंवा बोरवेल असतील यातील पाणी देखील आरक्षित करण्याची वेळ आता जिल्ह्याच्या नियोजनावर आलेली आहे। आणि जिल्हाधिकारी उद्या बैठकीमध्ये काय निर्देश देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र एल निनोचा जो प्रभाव आहे त्याच अनुषंगाने आता पाण्याचा जो वापर आहे तो काटकसरीनं करण्याची वेळ प्रत्येक नागरिकावर देखील आलेली आहे। मनोज गाडेकर, TV9 मराठी, राहता अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।